हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण मिरचीचे पंचामृतसह कोथिंबीरच्या थेपल्याची रेसिपी। फार जुनी अशी रेसिपी आहे, पण अगदी सोपी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे। हिवाळ्यामध्ये गरमागरम थेपला आणि पंचामृत एक नंबर कॉम्बिनेशन, तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। सुरुवातीला आपण बघणार आहे कोथिंबीरच्या थेपल्याची रेसिपी। त्यासाठी आपण एका बाउलमध्ये घेतला आहे आवश्यक तेवढं गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक। आता काय करून त्यामध्ये टाकणार आहे आपण थोडंसं बेसन, सोबतच त्यामध्ये टाकणार आहे आपण हळद, मसाला टाकणार आहे। हळद टाकली आहे, तिखट, धनापूड, थोडासा गरम मसाला टाकणार आहे। त्यामुळे आपल्याला खूप छान स्वाद येतो। चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि तीळ टाकायचे आहे। तीळ खाताना खूप छान लागते, बिलकुल स्किप करू नका। त्यामुळे टाकायचं आहे आपल्याला पळीभर तेल। सोबतच टाकणार आहे मस्तपैकी आपण फ्रेश कोथिंबीर कट करून टाकायची आहे। हिवाळा आहे तर मार्केटमध्ये कोथिंबीर मस्त विकायला आलेली आहे। कोथिंबीर हेल्थसाठी खूप चांगली आहे बघा। खास करून हिमोग्लोबिनसाठी कोथिंबीर खूप उपयुक्त आहे बघा, आणि खूप हेल्दी पण आहे। छान कोथिंबीर मला कट करून घ्यायची आहे, ओबडधोबडच कट करायची आहे बघा, बारीक वगैरे असं काही नाही करायचे आहे। जसं करता येईल तसं तुम्हाला कट करून घ्यायचे आहे। सर्व इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी आपल्याला हाताने चोळून मिक्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने बघा। छान व्यवस्थित इन्ग्रेडियंट्स मिक्स झाले की त्यामध्ये आपण थोडं पाणी टाकणार आहे। मस्तपैकी घट्टशीर आपल्याला थेपल्याचा गोळा भिजवून ठेवायचा आहे। थेपल्याचं पीठ मळून झालं की आपण काय करणार आहे, त्याला झाकण ठेवणार आहे आणि थोड्या वेळासाठी आपण रेस्टला ठेवणार आहे। आता आपण करूया हिरव्या मिरचीचे पंचामृत। तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केली आहे का, खाऊन बघितला आहे का? खाऊन बघितलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपण घेतल्या हिरव्या मिरच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे। त्याला अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरमधून पण फिरून घेऊ शकता, पण पंचामृतसाठी अशाच पद्धतीच्या मिरच्या आपण कट केल्या पाहिजे। आता आपण काय करणार आहे माहिती का, तवा गरम करणार आहे। त्यावर आपण शेंगदाणे आणि तीळ भाजून घेणार आहे। तर शेंगदाणे व्हायला जरा वेळ लागतो, तीळ लगेच, त्यामुळे पहिले सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेणार आहे, नंतर आपण तीळ भाजणार आहे। शेंगदाणे छान परतले गेले की त्यामध्ये आपण तीळ टाकायचे आहे। शेंगदाणे तीळ छान परतून घ्यायचे आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे, थंड करून त्याचं मिक्सरमधून आपल्याला असे एक पावडर करून घ्यायचं आहे। आता आपण पंचामृत फोडणी घालू, त्यासाठी आपण एका पॅनमध्ये घेतलं आहे आवश्यक तेवढं तेल बघा। आता तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। त्यामध्ये टाकायचं आपल्याला जिरं आणि मोहरी। छान जिरं मोहरी तडतडला गेली की त्यामध्ये टाकणार आहे आपण कट केलेली हिरवी मिरची। आता त्याला मस्त परतून घ्यायचं आहे। थोडीशी मिरची आपल्याला नरम करून घ्यायची आहे बघा। छान मिरची आपली नरम झाली की त्यामध्ये टाकणार आहे आपण कुटलेला लसूण, म्हणजे लसणाची पेस्ट टाकायची आहे। त्याला आपण मस्त शिजवून घ्यायचं आहे। लसणाचा कच्चापणा आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा। छान हिरवी मिरची लसूण शिजला गेला की त्यामध्ये टाकणार आहे आपण हळद आणि चवीनुसार मीठ। छान मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला बघा। आता त्यामध्ये टाकणार आहे आपण शेंगदाणे आणि तिळाचं कूट। आता याला आपण मस्त परतून घ्यायचं आहे। छान आपल्याला मिरची, शेंगदाण्याचं कूट वगैरे मस्त भाजून घ्यायचं आहे बघा, एकदम खमंग असं मी तुम्हाला दाखवते बघा। मस्त परतून घ्यायचं आहे खमंग बघा अशा पद्धतीचं। आता आपण यामध्ये टाकणार आहे थोडं पाणी, थोडंसं पाणी टाकायचं आहे। तर सुरुवातीला आपण पंचामृत पातळच करणार आहे, कारण शेंगदाण्याचा वापर केला आहे। थंड झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक घट्ट होतं बघा। त्यात पाणी घालायचं आणि याला मस्त उकळी काढायची आहे। छान पंचामृत उकळलं गेलं की त्यामध्ये टाकणार आहे आपण चिंच आणि गुळाचं घोळ म्हणजेच पाणी टाकायचं आहे। चिंच आणि गुळ मी आधीच भिजत घातली होती, तर तशा पद्धतीने आपल्याला पाणी टाकायचं। यामुळे काय होतं, आपलं पंचामृत जे आहे मस्तपैकी तिखट आंबट गोड होतं बघा। कारण आपण तिखट मिरचीचा वापर केला आहे, तर आपली पंचामृत आहे मस्त तिखट आंबट गोड व्यवस्थित होतं बघा। छान आपला पंचामृत रेडी झाला आहे। तर आता वळूया आपण आपल्या थेपल्याकडे बघा। आपलं पीठ पण मस्तपैकी मुरलं होतं, त्याला आपलं मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला छोट्या पात्या करायच्या आहे, कारण थेपले जे आहे ते पातळ असतात बघा। आणि छोटीशी पाती घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि पोपाटाला पीठला मस्तपैकी पातळ असं आपला थेपला लाटून घ्यायचं आहे बघा। मी तुम्हाला दाखवते बघा। थिकनेस बघा, असा पातळ असा थेपला पाहिजे आहे आपल्याला, कारण थेपला पातळच असतो। नंतर आपण तवा गरम करायला ठेवला आहे, त्यावर थेपला टाकून मस्तपैकी आपण दोन्ही साईडने
छान भरपूर असं तेल किंवा तूप लावून छान भाजून घेणार आहेत। मी तेल लावलं आहे, तुम्ही तूप लावूनही भाजून घेऊ शकता। बघा हे थेपले आहेत, आपण प्रवासाला घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही 3-4 दिवस आरामात खाऊ शकता, खराब होणार नाही। जेवढे जेवढे ते शिळे होते तेवढे ते टेस्टला खूप छान लागते। बघा मी परत एकदा तुम्हाला करून दाखवते सेकंड थेपला। मस्त पातळ थेपला लाटून घ्यायचा आहे, तव्यावर मस्त आलटून पालटून तेल किंवा तूप लावून छान शेकून घ्यायचं आहे। बघा किती सुरेख असा कलर आलेला आहे आपल्या थेपल्याला। अशा पद्धतीने माझे बाकीचे सर्व थेपले करून घेतलेले आहे। थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम थेपले आणि पंचामृत एक नंबर अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खूप टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या आणि हेल्दी रेसिपींसोबत।